मग त्याच्यामध्ये त्याची प्रारंभिक परिस्थिती, आजची परिस्थिती आणि भविष्यामध्ये उद्भवणारी परिस्थिती, अशा पद्धतीने आपण बोलणं सुरू करत करत श्रोत्यांना आपल्या मनामध्ये असणाऱ्या विचारांच्या साखळीमध्ये खेळवत आपण जर पुढे गेलो तर स्टेजवर असणारी भीती जाईल. पण मला सांगा, स्टेजवरती असणारी भीती ही म्हणजे नेमकं काय? तर हे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये असलेले खेळ असतात मित्रांनो. आपल्याला ऑडियन्समध्ये असणाऱ्या पब्लिकला कोणत्याही पद्धतीची आपण काय बोलणार याची पूर्वकल्पना नसते, आणि म्हणून तुम्हाला जे पण बोलायचं आहे ते अगदी ठामपणाने मांडा. एकदा तुम्ही सुरुवात केली तर ऑडियन्स तुमच्यामध्ये गुंग होईल आणि तुमच्या प्रत्येक विचाराला टाळ्यांची तुम्हाला तो भरभरून दाद देईल. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, स्टेज फिअर घालवण्याचा सर्वोत्तम बेस्ट पर्याय कुठला असेल तर तुम्ही सतत स्टेजवर जाणे, त्या पद्धतीने मी ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतीने आपण सुरुवात करणे, त्या पद्धतीने एक एक मुद्द्याला सुरुवात करून आपण पुढे वाटचाल करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधीमध्ये सुरुवातीला या ठिकाणी वाक्यप्रचार, म्हणी, शेरोशाहिरी याचा किंवा या ठिकाणी एखाद्या कथेच्या स्वरूपामध्ये सुरुवात करून तुम्ही श्रोत्यांना आपलंसं करू शकता. आधीमध्ये एखाद्या शेरोशायरी